नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी आपण क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज चालू केलेली आहे आणि आजचा आपला हा 34वा पार्ट आहे. तर बघा, 33 पार्टमध्ये वेगवेगळ्या सब्जेक्टचे वेगवेगळे क्वेश्चन आपण तिथे कव्हर केलेले आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे क्वेश्चन पाहणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप डॅश डॅश होते. तर बघा, आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकारांत होते, म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. एकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकारांत होतं, म्हणजे ए या स्वरावर समाप्त होतं आणि जे मूळ नाव असतं आ त्याच्याऐवजी ए तिथे जोडला जातो. पुढचा प्रश्न आहे, रजकन या संधी विग्रहाचा संधी जोड शब्द ओळखा. तर रजकनचा संधी विग्रहाचा शब्द आहे रजकन, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. रज अधिक कन हा विसर्ग संधी आहे आणि विसर्गनंतर क येत असल्यामुळे विसर्ग जशाचा तसा राहतो, रजकन, म्हणून आपलं बी ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया, कांदे पोहे या सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर कांदे पोहेचा आहे मध्यम पदलोपी, करेक्ट आन्सर आहे त्याचं मध्यम पदलोपी, कारण कांद्यासोबत इतर पदार्थ घालून केलेले जो पोहे आहेत किंवा कांदे पोहे या शब्दाचा विग्रह कांदा, पोहे व इतर पदार्थ घालून तयार केलेला असा होतो, म्हणून आपण त्याला मध्यम पदलोपी असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, आमच्या वर्गातील मधुने शाळेचे सुवर्णपदक जिंकले या वाक्यात किती कारक अर्थ आलेले आहेत. तर याचं करेक्ट आन्सर आहे 2, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आमच्या वर्गातील मध्ये आमच्या जो हा शब्द आहे हा एक आहे, हा संप्रदानकारक आहे, आणि वर्गातील हा आपादन म्हणजे संबंधकारक अर्थ दाखवतो. त्यामुळे वाक्यात एकूण 2 कारक अर्थ उपस्थित आहेत, आमच्या आणि वर्गातील. पुढचा प्रश्न पाहूया, मधु पुस्तक वाचतो या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, सकर्मक कर्तरी प्रयोग, कारण मधु पुस्तक वाचतो या वाक्यात कर्ता मधु आणि कर्म पुस्तक आहे. क्रियापदाचा परिणाम कर्मावर होतो, त्यामुळे वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचे झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया, पूर्वी शिक्षक पागोटे घालत वाक्यातील पूर्वी हा शब्द कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकारात येतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर कालवाचक क्रियाविशेषण अव्यय का, तर पूर्वी हा जो शब्द आहे पूर्वी हा जो शब्द आहे, तर हा शब्द कृती कधी घडली ते सांगतो, वेळ सूचित करण्याचे काम करणारे क्रियाविशेषण कालवाचक प्रकारात मोडते, त्यामुळे हा शब्द कालवाचक अव्ययाचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी महाप्राण वर्ण ओळखा. तर बघा, महाप्राण वर्ण म्हणजे काय, तर मराठी जो शब्द आहे ह, तर याची इंग्लिशमधून जेव्हा आपण लिहितो HA, तर चा समावेश ज्या शब्दात असेल तर ते महाप्राण वर्ग असतो. आता झमध्ये पण येतं आणि KHA याच्यामध्ये पण आलेलं आहे, म्हणून मराठी शब्दाची इंग्लिशमधून जेव्हा स्पेलिंग लिहितो, अक्षराची इंग्लिशमधून जेव्हा स्पेलिंग लिहितो तेव्हा जर येत असेल तर ते सर्व महाप्राण वर्णामध्ये येतात. यामुळे आपलं करेक्ट आन्सर आहे यापैकी सर्व. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, घोडा या नामाचे सामान्य रूप ओळखा. तर घोडा या नामाचे सामान्य रूप आहे घोड्या, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर घोड्या हे कसं आहे, तर बघा, घोडा या नामाचं मूळ विभक्तिरहित शब्द आहे घोड, आणि सामान्य रूप म्हणजे विभक्ती प्रत्यय वगळलेले मूळ रूप घोड असल्यामुळे त्याला जेव्हा सामान्य रूप करतो तेव्हा घोड्या असं त्याला लावलं जातं आणि तिथे त्याचं सामान्य रूप होतं. पुढचा प्रश्न पाहूया, डॅश डॅशला असे स्वतंत्र स्थान नसते. तर कशाला स्वतंत्र स्थान नसते, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे क ऑप्शन, विशेषणाला स्वतंत्र स्थान नसते, कारण विशेषण नामाशिवाय पूर्ण अर्थ देत नाही, ते नावाला गुण, रंग, आकार दर्शवतं. स्वतःचे स्वतंत्र स्थान नसल्यामुळे विशेषण नामावर अवलंबून असतं, म्हणजे नामाच्या अगोदर विशेषण येतं, त्यामुळे विशेषणाला स्वतंत्र स्थान नसतं. पुढचा प्रश्न पाहूया, बाळकडू पाजणे म्हणजे काय. तर बाळकडू पाजणे म्हणजे बालमनावर संस्कार करणे, म्हणजेच क ऑप्शन जे आहे ते आपलं करेक्ट आहे, बालमनावर संस्कार करणे. कारण बाळकडू पाजणे हा काय वाक्प्रचार आहे, प्रत्यक्ष दूध किंवा औषध पाजण्याबद्दल नाही म्हणत आहे, तर मुलांना चांगले संस्कार देणे किंवा सद्गुण शिकवणे, योग्य विचार देणे यासाठी आपण हे
म्हण वापरत असतो, हा वाक्प्रचार वापरत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. संत म्हणतो सप्तपदे सहवासे मुख्य साधूंशी घडते, या वाक्याचा अलंकार ओळखा. तर याचा करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकार आहे कारण वाक्यात स या अक्षराची वारंवार पुनरावृत्ती झालेली आहे. तर बघा, संत म्हणतो, स इथे पण आले, सहवासे इथे पण स आले, आणि साधूशी इथे पण स आले. म्हणजे स वारंवार आल्यामुळे याची पुनरावृत्ती झाल्यामुळे हे अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आहे. तसंच सप्तपदे सहवासे साधूंसही घडते. एखाद्या वाक्यात किंवा ओळीमध्ये एकाच वर्णाची किंवा अक्षराची योग्य ठिकाणी पुनरावृत्ती झाली तर आपण काय म्हणतो, त्या अलंकाराला अनुप्रास अलंकार असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे. गुणेशचे हे चित्र खराब आहे, वाक्याचा प्रकार ओळखा. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे होकारार्थी वाक्य आहे. म्हणजे हे ऑप्शन आहे ते आपलं करेक्ट आहे. आता होकारार्थी कसं आहे, तर वाक्यात नकार दर्शवणारे कोणतेही अव्यय आलेलं नाही या वाक्यात. तसंच क्रिया घडत असल्याचे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, त्यामुळे हे वाक्य होकारार्थी प्रकारात मोडतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे. ताजमहल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखणा दिसतो, या वाक्यातील विधेय विस्तार कोणता? तर बघा, आपल्याला विधेय विस्तार विचारला आहे, आणि विधेय विस्तार आहे आपला शारदीय पौर्णिमेत. म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. शारदीय पौर्णिमेत हे विधेय विस्तार कसं? तर बघा, वाक्य काय, ताजमहल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखणा दिसतो. यात कर्ता आहे ताजमहल, आणि क्रियापद कोणतं आहे, तर दिसतो. हे दिसतो आहे क्रियापद, आणि कर्ता आहे ताजमहल. तर बघा, विधेय विस्तार काय असतं, तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्दसमूह. क्रियापद दिसतो, आणि याच्याबद्दल अधिक माहिती देणारा शब्दसमूह कोणता आहे, तर शारदीय पौर्णिमेत. म्हणून आपलं करेक्ट आन्सर आहे ब ऑप्शन. पुढचा प्रश्न पाहूया. तू जो कुर्ता मला दिला होतास तो मी घातला आहे, यातील गौण व मुख्य वाक्याचे परस्पर रूपांतर केल्यास पुढीलपैकी कोणता पर्याय मिळेल? तर बघा, इथे प्रश्नचिन्ह चुकून आलेलं आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे आपलं तू दिलेला कुर्ता मी घातला आहे. म्हणजे बी ऑप्शन जे आहे, तू दिलेला कुर्ता मी घातला आहे, हे आपलं करेक्ट आन्सर आहे. तर ह्याचं मूळ वाक्य काय, तू जो कुर्ता मला दिला होतास तो मी घातला आहे, आणि मुख्य वाक्य मी घातला आहे. तसंच गौण वाक्य आहे, तू जो कुर्ता मला दिला होतास. म्हणजे मुख्य वाक्य कोणतं आणि गौण वाक्य कोणतं हे ओळखता आलं पाहिजे. वाक्याची अदलाबदल करून तू दिलेला कुर्ता मी घातला आहे असं होईल. तर बघा, पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कानडी शब्द ओळखा. तर कानडी शब्द कोणता आहे, बटवा. म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे, बटवा. बटवा शब्दाची उगमस्थाने कन्नड भाषेत आहेत, आणि इतर शब्द जे आहेत फारसी किंवा स्थानिक बोलीमधून आलेले आहेत, जसं की चिरगुट, शाहीर आणि कलगी. तर चिरगुट तर हा मराठी भाषेतलाच आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे. मानमरातब हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून तयार झालेला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे क ऑप्शन, मराठी आणि फारसी भाषेतून हे तयार झालेलं आहेत. मान हा काय मराठी शब्द आहे, आणि मरातब हा आहे फारसी शब्द. ते दोन्ही एकत्र आलेत, आणि अशा प्रकारे आपला शब्द तयार झालेला आहे. मान म्हणजे प्रतिष्ठा, मरातब म्हणजे दर्जा, दोन्ही मिळून शब्द तयार झालेला आहे, मान मरातब. तर बघा, पुढचा प्रश्न आहे. रामला फळभाजी आवडते, प्रयोग ओळखा. तर याचं करेक्ट आन्सर आहे क ऑप्शन, अकर्मक कर्तरी प्रयोग. कारण काय आहे, रामला म्हणजे कर्म प्रमुख आहे, कर्ता नसल्यामुळे इथं कर्तृभाव नाही, आणि आवडणे ही अकर्मक क्रिया आहे, त्यामुळे वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे, अकर्मक कर्तरी प्रयोगाचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बोक्याने काढले एक दुकान, पण त्यात मिळतात फक्त उंदराचे कान, या वाक्याचा रस ओळखा. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन. कारण बोक्याने दुकान काढणे व उंदराचे कान विकणे ही कल्पना कशी वाटते, तर विनोदी किंवा हास्यास्पद वाटते, त्यामुळे या ओळीमध्ये हास्य रस प्रकट झालेला आपल्याला दिसतो, म्हणून बी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तो मोठा मतलबी मनुष्य आहे, त्याच्या डॅश डॅश हे चांगला, आणि रिकामी जागा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार योग्य ठरेल? तर बघा, रिकाम्या जागेत कोणता वाक्प्रचार योग्य ठरेल? तर पहिला आहे वाऱ्यावर सोडणे म्हणजे सोडून देणे, वाटेस जाणे, तिसरा आहे वाऱ्यास उभे न राहणे, आणि चौथा आहे वाटेस लावणे. तर इथे योग्य शब्द कोणता भरता येईल आपल्याला, वाऱ्यास उभे न राहणे. म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. का बरं ते, तर मतलबी माणूस म्हणजे काय, स्वार्थासाठी इतरांचा वापर करणारा, त्याच्या हातून कोणाची नुकसान होऊ शकते कधी पण, आणि अशा वेळी त्याच्या वाऱ्यास उभे न राहणेच हा वाक्प्रचार कसा योग्य तिथे राहतो. पुढचा प्रश्न पाहूया आता. पुढचा प्रश्न आहे आपला.
निवडणुका आल्या की कावळ्याची कावकाव सुरू होते हे विधान शब्दशक्तीच्या कोणत्या प्रकारातील आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, व्यंजना. तर व्यंजना का आहे, तर शब्दाचा प्रत्यक्ष अर्थ इथं सांगितलेला नाही, त्यातून अप्रत्यक्ष किंवा गूढ किंवा आभासित अर्थ इथं व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळेच आपण ज्यातून सूचक अर्थ व्यक्त होतो ते तिथे काय असतं, व्यंजना असते. म्हणजे इथं काय फिक्स आपल्याला अर्थ डायरेक्टली दाखवलेला नाही, तर आपण ओळखून घ्यायचं असतं आणि तिथेच ही व्यंजना येत असते. व्यंजना शब्दशक्तीचा प्रकार आहे व्यंजना, तर इथे ही व्यंजना शब्दशक्ती आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे, सरंजाम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे आणि सरंजामचा समानार्थी शब्द आहे लवाजमा, म्हणजे डी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. तर लवाजमा किंवा सरंजाम म्हणजे काय, शौक, ऐट. तर बघा पुढचा प्रश्न पाहूया, राजमार्ग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर राजमार्ग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आडमार्ग, म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. राजमार्ग म्हणजे काय, उत्तम योग्य मार्ग, त्याचे विरुद्धार्थी म्हणजे वाईट किंवा अयोग्य मार्ग. आडमार्ग हा नकारात्मक मार्ग दर्शवणारा शब्द असल्याने आपलं तिथे हे पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, खाई त्याला खवखवे व या म्हणीचा विरुद्धार्थाची म्हण शोधा. तर खाई त्याला खवखवे म्हणजे काय, विरुद्धार्थाची म्हण शोधायची आपल्याला, कर नाही त्याला डर कशाला. खाई त्याला खवखवे म्हणजे काय, चोराच्या मनात चालणे, आणि विरुद्धार्थाची म्हण आहे कर नाही त्याला डर कशाला. बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. मूळ म्हणीचा अर्थ ज्याच्याकडे खाण्यासाठी आहे तोच लोचट, त्याच्या उलट अर्थाचे आहे ज्याच्याकडे काही नाही त्याला भीती कशाचीच नाही. अशामुळे आपलं बी ऑप्शन इथे करेक्ट आहे. मित्रांनो, तुम्हाला याची PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळी इन्फॉर्मेशन असो किंवा स्पर्धा परीक्षेबद्दल कोणतीही माहिती असो ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होईल आणि याच्या PDF देखील तिथे मिळून जातील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चनची क्वालिटी लक्षात येईल. मधातच 1-2 क्वेश्चन पाहताल आणि सांगताल की काय नाही, साधेच क्वेश्चन आहेत, पण हे साधे क्वेश्चन काय मी घरी तयार नाही केलेले. मी अगोदरच सांगते की हे पाठीमागचे जे क्वेश्चन पेपर झालेले आहेत त्याचं ॲनालिसिस म्हणून आपण इथे सिरीज चालू केलेली आहे, आणि ते जे क्वेश्चन घेतलेले आहेत ते पाठीमागचे तुमच्या क्वेश्चन पेपरमधून उचललेले आहेत. ॲज इट इज सगळे क्वेश्चन घेतलेले आहेत तिकडचे, पण जे इम्पॉर्टंट वाटतात तेच सगळेच, म्हणजे एकदम सोपे क्वेश्चन घेतलेले नाहीत. त्याच्यातले आता समजा एखादा बुलढाण्याचा क्वेश्चन पेपर आहे, मग बुलढाण्याचा क्वेश्चन पेपर घेतला तर त्याच्यातले मराठीचे क्वेश्चन फक्त जे टप आहेत त्याच्यातले, जे पाहताक्षणी उत्तरं न येणारी असे क्वेश्चन आम्ही घेतलेले आहेत. मग दुसरा पुण्याचा पेपर आहे समजा, तर त्याच्यातले टप क्वेश्चन घेतले. मग मुंबईचा पेपर आहे तर त्याच्यातले टप क्वेश्चन घेतले, आणि अशा प्रकारे क्वेश्चन कंडक्ट करून आपण इथे हे सिरीज बनवलेली आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा. तर लेखन नियमानुसार योग्य शब्द आहे डी ऑप्शन, मथितार्थ. इतर जे शब्द आहेत ते चुकीचे अक्षरे व प्रत्यय वापरलेले आहेत, त्यामुळे आपला एकच शब्द इथे मथितार्थ हा करेक्ट आहे. आता इथे मथितार्थ हा शब्द किंवा हा प्रश्न का घेतला, तर खूपदा मथितार्थ इथे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत आणि मथितार्थ हा शब्द खूपदा विचारलेला आहे क्वेश्चन पेपरमध्ये, म्हणून आम्ही हे इथे क्वेश्चन घेतलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खाली 4 शब्द दिलेले आहेत त्यातील शुद्ध लेखन नियमानुसार योग्य रूप कोणते. तर याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, आसमानी सुलतानी. हे शुद्ध लेखनाच्या नियमानुसार बरोबर आहे, कारण आसमानी सुलतानी इथे पहिली वेलांटी ही चुकीची आहे, अस्मानी इथे दुसरी वेलांटी आहे, आणि सुलतानी इथं पण दुसरी वेलांटी आहे. दुसरी वेलांटी बरोबर आहे, पण इथे आहे, याला आ पाहिजे, म्हणजे काना नाही आहे. आणि पहिल्या तर अस्मानी तिथे पण पहिली वेलांटी आहे आणि अला काना नाही आहे, तर ह्याचं जे बरोबर आहे ते आहे आसमानी सुलतानी. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन घेतलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवत चला, आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि होता होईल तेवढं लाईक देत चला, आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला भेटत राहील. आणि आपलं टेलिग्राम चॅनल तर तुम्ही जॉईन कराच, कारण तिथे पण तुम्हाला वेगवेगळी इन्फॉर्मेशन भेटणार आहे. तर एक सांगते मित्रांनो, जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असतील तर खरंच तुम्ही जास्तीत जास्त लाईक देत चला आणि तुमच्या फ्रेंडला शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.